रामकृष्ण रे. मंडळी, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ग्रंथांनी आपल्या जीवनामध्ये दुःख निवृत्ती कशी करायची. आता ह्या भागामध्ये आपण पाहणार जीवनात आनंद प्राप्त कसा करायचा, नवे नवे आनंद म्हणजे काय आणि जीवनात आनंद ते सुख कुणी प्राप्त केला. ह्या सगळ्या सिक्वेन्समध्ये पहिला भाग पाहू, आनंद म्हणजे काय. तुम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये लहानसं सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. मनासारखी गोष्ट घडली की सुख झालं, मनासारखी गोष्ट घडली की आनंद झाला. लहानसा मुलगा असतो आणि शाळेमध्ये हट्ट करतो, जाताना मला 1 रुपये द्या चॉकलेट खाण्यासाठी मागितलेलं असतं, आपण त्याला तो देतो, त्याच्यासाठी ती गोष्ट आनंदाची असते, नवे नवे सुखाची असते. परंतु आपण ज्या काही गोष्टी संसाराकडून प्रपंचाकडून आनंद मागून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा जी गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्या गोष्टी मुळात त्या गोष्टीपासून आनंद मिळतच नाही किंवा तो आनंद शाश्वत नाही. एक गंमत असते, नेहमी जुने लोक सांगायची, पहा, विहीर खणल्यानंतर विहिरीला पाणी लागतं, पण विहिरीला पाणी लागलं तर पावसाळा असेल हिवाळा असेल 2 ऋतूमध्ये पाणी राहू शकतं, पण उन्हाळ्यामध्ये पाणी राहिलंच असं नाही. त्यासाठी जिव्हाळ्याचं पाणी लागतं, म्हणजे जिवंत पाणी लागतं आपल्या भाषेत सांगायचं झालं तसं. मग सुख जर प्राप्त करत असाल, आनंद जर मिळवत असाल तर तो आनंद असा काही पाहिजे, जिव्हाळ्याचा पाहिजे, जो जिवंत पाहिजे, जो शाश्वत पाहिजे, जो जीवनात चिरकालपर्यंत कालखंडापर्यंत टिकला पाहिजे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आनंद काय आहे की मनासारखी गोष्ट घडली, जी गोष्ट इच्छित आहे ती घडली की तिला सुख म्हणायचं, तिला आनंद म्हणायचं. महाराज, आनंद निर्माण कुठं होतो हे शोधण्यासाठी एक दृष्टांत पाहू. आनंद सुख नक्की आहे तरी कुठं, कारण ती गोष्ट प्राप्त करायची आहे, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. मग ती गोष्ट नक्की आहे तरी कुठं ते शोधण्यासाठी एक दृष्टांत पाहू. गुरुवारे बाबा एक दृष्टांत सांगायचे, खूप गोड असा दृष्टांत आहे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक कुत्रा रस्त्याने चालला होता. रस्त्याने चालला असताना त्याने इकडे तिकडे भक्ष्याच्या शोधात असताना एक वाळलेलं हाड सापडलं. कुत्रा रस्त्याने चालला असताना वाळलेलं हाड सापडलं आणि वाळलेलं हाड कुत्र्याने उचललं. कुत्र्याने वाळलेलं हाड तोंडामध्ये उचलल्यानंतर कुत्रा रस्त्याने चालत असताना त्याने विचार केला, एवढ्या माणसांमध्ये खाण्यापेक्षा इतरचे दोन्ही कोणी 4 कुत्रे पाहतील, आपल्या पाठी लागतील, म्हणून आपण लांब कुठेतरी जंगलात जावं, एकांतात जावं आणि ते हाड खाण्यासाठी सुरुवात करावी. कुत्र्याने ते हाड उचललं आणि जंगलामध्ये गेला. भरपूर लांब असा गेल्यानंतर एका ठिकाणी झाडाखाली निवांत बसला. त्याने ते हाड तोंडात घेतलं आणि चघळायला सुरुवात केली. चघळायला सुरुवात केल्यानंतर जसा जसा चघळायला लागला तसा तसा हाडाची कोर दातात रुतू लागली. दातामध्ये रुतल्यानंतर आतमधून रक्त येऊ लागलं. आतमधून ज्याप्रमाणे रक्त वाढत लागलं, येऊ लागलं, त्याप्रमाणे कुत्रा मनामध्ये विचार करू लागला, वा, एवढ्या दिवसाचं जुनं हाड आहे, पण किती गोड रक्त यातून निघतंय आणि किती गोड लागतंय. आता गंमत अशी आहे, सिद्धांत असा आहे, जे रक्त येतंय ते स्वतःच निघतंय, स्वतःच्या तोंडातून ते रक्त बाहेर पडतंय, परंतु चघळणारा हाड कुत्र्याला असं वाटतंय की रक्त हाडातून येतंय. ही गोष्ट झाली आनंदाची, ही गोष्ट झाली स्वानंदाची. हा आनंद तुमच्या आमच्या आतमध्ये आहे, तुमच्या आमच्या गोष्टीच्या मान्यच्या समाधानात आहे. ती गोष्ट सुख म्हणजे तुमच्या आतमध्ये आहे, परंतु तुम्ही आम्ही जगामध्ये शोधतो, इतरत्र गोष्टी शोधतो. म्हणून समर्थांना प्रश्न विचारावा लागला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगात सुखी असं कोण आहे. आणि हा प्रश्न समर्थांनी विचारला मनाला, कारण मन तुमच्या हृदयस्थ आहे, तुमच्या आतमध्ये आहे. त्या मनाला प्रश्न विचारला, बाबा सुखी कोण आहे. तो आनंद, तो परमानंद, तो स्वानंद तुमच्याच आतमध्ये आहे. तिन्ही गोष्टींचा जर एकत्रित विचार केला तर आनंद म्हणजे प्रापंचिक जीवनापासून मिळणारी गोष्ट असेल किंवा पारमार्थिक गोष्टीचा आनंद असेल, भजनाचा आनंद असेल किंवा कीर्तनाचा आनंद असेल, एखादी गोष्ट प्राप्त केल्याचा आनंद असेल की सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रसंगातून, मग विवाह जमल्याचा आनंद असेल, एखाद्या बक्षीस मिळवल्याचा आनंद असेल, जीवनात यश मिळवल्याचा आनंद असेल. आनंदाचे नानाविध प्रकार असतील, पण ज्याप्रमाणे आनंदाचे नानाविध प्रकार आहेत त्याप्रमाणे आनंद सुख मिळवण्याचे प्रत्येकाचे नानाविध प्रकारचे आहेत. महाराज, जगत हे आनंदमय आहे, जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट आनंदाची आहे, परंतु तुम्हाला आम्हाला ती गोष्ट, त्यातला आनंद शोधता आला पाहिजे, तो आनंद मिळवता आला पाहिजे, तर जीवनाची सार्थकता आहे, नाहीतर एरवी नाही. मग जोपर्यंत आपल्याला यथायोग्य माणूस, यथायोग्य वस्तू, यथायोग्य ठिकाण आपल्याला आनंदाचं प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाचा जो आनंदासाठी चाललेला अट्टहास आहे तो कधीच संपणार नाही. मग जर खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी जीवनात चाललेला अट्टहास,
जीवनात चाललेली खटाटोप योग्य मार्गाने केली तर आनंद प्राप्त होऊ शकतो, सुख प्राप्त होऊ शकतं. मग परिस्थितीच्या ओघामध्ये काळाच्या साधनेनुसार प्रत्येकाने आनंदाची साधनं बदलून टाकली. पण एक गंमत असते, सुख आणि समाधान हे सुखाचं आणि आनंदाचं मूळ कारण आहे. तुम्ही जर जीवनात समाधानी असाल तर सुख आणि आनंद ह्या दोन गोष्टी तुमच्यापाशी अवलंबून असतात, तुमच्या चित्ताच्या वृत्तीवरती अवलंबून असतात. पहा, एखादी गोष्ट प्राप्त करणं, एखादी गोष्ट मिळवणं, मग एक गोष्ट मिळवल्यानंतर त्यापेक्षा अतिशय चांगल्या क्वालिटीची उत्तम गोष्ट मिळवणं, मनाची असलेली आर्तता वाढत जाणं म्हणजे दुःखाचं कारण. आता आनंद पाहिजे, सुख पाहिजे, मग ज्याने त्याने आपली साधनं बदलली. मग प्रत्येकाच्या लहान मुलाच्या विचाराने जर पाहिलं तर त्याच्यासाठी टी व्हीला त्याचा आवडता शो पाहणं, त्याचं आवडतं कार्टून पाहणं त्याच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे. महिला वर्गांचा विचार केला तर रोजची चालणारा सिरियल पाहणं हे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तरुणांसाठी जर पाहिलं तर विविध प्रकारचे सिनेमा पाहणं हे त्यांची आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाची आनंदाची साधनं वेगळी आहेत आणि उपभोग घेण्याची साधनंही वेगळी वेगळी आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही आनंदाची साधनं बदलत असताना, आनंदाची साधनं वारंवार बदलत असताना जीवनामध्ये तेवढी हानी प्राप्त होते. पहा, समाजामध्ये जर बाहेर तुम्ही जर पडल्या आणि जर पाहू लागले तर प्रत्येकाने साधनं किती बदलली आणि त्याचे दुष्परिणाम काय झाले. पहा, एकाला सहज प्रश्न विचारला, तुम्ही व्यसन का करता, तुम्ही तंबाखू का खाता. त्याने सांगितलं, मला त्यापासून आनंद मिळतो म्हणून मी खातो. याचा अर्थ असा, तुम्ही त्या गोष्टीचं ती गोष्ट तुमच्या सुखासाठी पर्यायी साधन म्हणून वापरली, क्षणिक म्हणून का नाही. कारण मी पाठीमागेही सांगून गेलो, तो आनंद चिरकाल टिकणारा नसतो, तो क्षणिक असतो. तुमच्या क्षणिक आनंदासाठी तुम्ही चिरकाल आनंदाचा नाश करत असता. आणि व्यसनाधीन झालेली लोक, व्यसन करणारी लोक, एक काही विशिष्ट कालखंडासाठी दारू पिणारी माणसं असतील, तंबाखू खाणारी माणसं असतील किंवा नानाविध प्रकारची व्यसनं करणारी लोक असतील, क्षणिक आनंदासाठी परमेश्वराने केलेला एवढा सुंदर असा देह त्याचा नाश करत असतात. मी उदाहरणाने सांगेल की कालांतराने जो जसा आनंद प्राप्त करायच्या माध्यमातून साधनं बदलू लागला. मग तरुण वर्गाचं आमचं एक नेहमीचं झालं की बाबा आम्हाला जर आनंद पाहिजे असेल ना तर मद्यपान करणं, लग्नांमध्ये वरातींमध्ये नाचणं, हिडीस डान्स नाचणं, नको त्या प्रकारची फॅशन करणं, नको त्या प्रकारचे कपडे वापरणं. मग महिलांमध्ये असतील, पुरुषांमध्ये असतील, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावरती किंवा आमच्या स्वसंस्कृतीवरती पाणी फिरवायला लागलो. का? आनंदाची साधनं बदलली. काळानुरूपानुसार एक गमतीने नेहमी सांगत असतो, बारीक चिंतन आहे. पहा, जोपर्यंत तुम्ही उपभोगाच्या गोष्टींची, साधनांची अपेक्षा वाढवत नाहीत, जोपर्यंत तुमची साधनं आणि तुमची समाधानाची गोष्ट मर्यादित असेल, तुमच्या गरजा कमी असतील, तुम्हाला कमी वस्तू लागतील, तोपर्यंत तुम्ही समाधानी आहात. परंतु तुम्हाला गरजा वाढल्या की तुमच्या जीवनामध्ये दुःख येतात, तुम्ही असमाधानी वृत्तीचे होतात. आमच्या गरजा वाढल्या. पूर्वीपारच्या लोकांना जर परंपरेत जर पाहिलं तर त्यांची राहण्याची जीवनशैली एक मर्यादित जीवनशैली होती. आजही तुम्ही अशा काही ठिकाणी जा, आदिवासी वस्तीवरती जा, मर्यादित गरजा आहेत, पण आमच्यापेक्षा ते लोक समाधानी दिसाल. का? गरजा कमी आहेत म्हणून समाधानी आहे. आमच्या गरजा वाढल्या म्हणून आम्ही दुःखाला आलिंगन देतोय. सुख आपल्यापासून लांब गेलंय. आनंद काय आहे ही गोष्ट आम्हाला माहितीच नाही. मग ही गोष्ट जीवनामध्ये आनंद यावा, सुख यावं, यासाठी काय करायचं? यासाठी आनंद काय आहे आधी समजून घ्यायचा, तो कोणी प्राप्त केला त्यांच्याबरोबर जायचं, ती गोष्ट मिळू शकते. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पाठीमागेही सांगून गेलो, जर जगाला सुखी पाहत असाल, तुम्हाला स्वतः सुखी व्हायचं असेल तर जगाला सुख नावाची गोष्ट द्या, दुसऱ्याला आनंद द्या, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. नवे मी मगाशी तुम्हाला दृष्टांतातून सांगून गेलो का की तो आनंद नावाची गोष्ट तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही जगात मानलं मी सुखी आहे, तुम्ही सुखी आहात, परंतु तुम्ही जर मनामध्ये अतृप्त भावना ठेवली, एखादी इच्छा कमी ठेवली, बा मला ही गोष्ट मिळतच नाही, मला ती प्राप्त करायची, आणि प्राप्त करण्याच्या 8 तासामध्ये जे काही आहे ते गमावून बसता, हीच झाली व्यसन करणाऱ्या लोकांच्या बाबतीत. मला वेगळं काहीतरी मिळवायचं आहे, मला क्षणिक आनंदासाठी मी माझ्या चिरकालन भगवंताने दिलेला निरंतर असा देह त्याचा नाश करतोय, व्यसनाचा अधीन जातोय. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. आम्हाला सुखी व्हायचंय पण व्यसनाधीनता होऊन नाही. आणि व्यसनाच्या बाबतीत जर विचार केला तर काही गोष्टी खूप एक बारीक विचार मांडतो. पहा, एक प्रसंग आला म्हणून एक समाजात एक वर्ग असा आहे महाराज, पाठीमागे प्रवास करताना एक गोड अनुभव आला की एक जण शेजारी बसला होता आणि मद्यपान भरपूर पिलं होता. मद्यपान केलं असताना त्याला विचारलं, बाबा रे
तुम्ही कुठं चालला? ते म्हणे महाराज तुम्ही चालला तिथपर्यंत चाललोय. बरं ठीक आहे, बरं जास्त विचार नाही बुवा, तुम्ही कोणत्या गावचे आहात काही संबंध नाही. पण मनामध्ये एक बारीक विचार निर्माण झाला, जर याच्याकडं जर पाहिलं तर आता हा मद्यपान एवढा मद्य पिलेला आहे, एवढा दारू पिलेला आहे, हा घरून पत्नीकडून पैसे आणत असेल, याची मुलं असतील, याची मुलं शाळा शिकत असतील, घरची परिस्थिती काय असेल, का जेवढं काही मिळवलंय, जेवढे काही कष्ट करून संपत्ती मिळवली, नाव प्रतिष्ठा मिळवली, ही सगळी व्यसनातून वाईट वाव मार्गाला लावली. संस्कृतीचा विचारामध्ये बदल निर्माण झाला, पाश्चात्यांची संस्कृतीचं अनुकरण झालं आणि पाश्चात्यांसारखं जगत असताना त्यांच्या राहणी, त्यांचं खानपान हे सगळं स्वीकारामध्ये आलं. पहा, मी एक गोड चिंतन पाठीमागे ऐकलं होतं की ज्याला वाटतं आपला धर्म शाश्वत राहावा त्याने काही गोष्टी योग्य मार्गाने कराव्यात. एक त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याने स्वदेशीचा वापर करावा. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे ज्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या आहेत, त्या गोष्टी आमच्या परंपरेने आलेल्या आहात, त्या गोष्टींचा वापर करावा. एक, आपले शारीरिक संबंध पाश्चात्यांबरोबर ठेवू नयेत. ज्याला वाटतं आपल्या धर्माचं रक्षण व्हावं त्याने. दुसरी गोष्ट, आपलं खानपान बदलू नये. तिसरी गोष्ट, आपल्या बोलीभाषेमध्ये पाश्चात्यांच्या संस्कृतीची भेसळ नको. महाराज, एक वर्ग मी आज पाहतोय ज्यांना शुद्ध मराठी असा काय प्रकार आहे त्यांना माहितीच नाही. आपल्या धर्माची, आपली संस्कृतीची, आपली भाषा काय आहे त्यांना माहितीच नाही. का? सुखाची साधनं बदलत गेले, वारंवार बदलत गेले. आणि ही साधनं बदलत असताना जो मूळ सुखाचा आणि आनंदाचा पाया जो आहे ना, तुम्ही स्वतः जे सुख तुमच्या आतमध्ये आहे, जो आनंद तुमच्या आतमध्ये आहे, तो तुम्हाला कधीच सापडला नाही. तो आनंद मिळवायचा आहे, तो प्राप्त करायचा आहे. तो कसा प्राप्त करायचा आणि असा कुणी प्राप्त केला? काय असतं, एखादी गोष्ट मिळवायची असेल ना, स्वाभाविक मी लहानसा आणि नेहमीचा दृष्टांत देत असतो. एखाद्याला मोटरसायकल विकत घ्यायची, एखाद्याला 4 व्हीलर विकत घ्यायची, तो आधी त्या गाडीची चौकशी करतो, त्याची पूर्ण माहिती काढतो, ही गाडी कुणी विकत घेतली याला जाऊन भेटतो, ह्या गाडीचं मायलेज विचारतो, त्याचं ॲव्हरेज विचारतो, सगळ्या काही गोष्टी बारकाईने विचारतो. एखाद्याला ही गाडी कर्ज प्रकरणावरती घेता येते का, ही कॅश प्रकरणात घेता येते का, सगळ्या गोष्टी विचारून घेतो. त्याप्रमाणे जर तुम्हाला आम्हाला जीवनात सुखी व्हायचं असेल तर कुणाला तरी विचारावं लागेल. नवे नवे ज्याने हे सुख प्राप्त केले त्याच्याबरोबर जावं लागेल. मग सुख ज्याने कुणी प्राप्त केले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्न जेव्हा आम्ही आम्हाला आतमध्ये विचारतो ना, तेव्हा सुखी असलेली काही लक्षणं, काही उदाहरणं आमच्या समोर येतात. त्या उदाहरणांचं काहीतरी सविस्तररित्या आपण चिंतन पाहू. असं कोण सुखी आहे? त्यात सगळ्यात पहिला 1 नंबर लागतो, सर्व सुखी असा कोण आहे? जगामध्ये सगळ्यात सुखी असा एक जो आहे तो कोणी भगवंत आहे. ज्या भगवंतापाशी जर तुम्ही गेले तर तुमचं जीवन सुखी होईल. संत सांगतात तो भगवंत सुखी आहे. सुखरूपा ऐसा दुजा कोणी सांगा. मी वारंवार सांगतो एवढ्यासाठी की ज्याला सुखी व्हायचं त्याने त्याच्या भगवंतापाशी जावं. तुम्ही सुखी व्हाल, तुम्ही सुखी व्हाल. महाराज, 2 नंबरला सुखी कोण आहे? सुखी आहेत संत. तुकोबराय सांगतात, असो ऐसा कोठी आठवची नाही, देईच्या विदेई भोगू दशा. भगवंताच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये आम्ही एवढं तल्लीन झालोय, एवढा आनंद निर्भर डुलत आहोत की आम्हाला सुख, जी काही गोष्ट असते ना, ती आम्ही खाल्ली आहे, ते चाखलं आहे, तो आनंद आम्ही जगलो आहे. कारण आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, तुकोबरायांनी म्हणावं. का? सुख आणि आनंद ही गोष्ट त्यांनी अवलंबली होती. महाराज, का संतांच्या जीवनामध्ये सुख आलं असेल? मी पाठीमागे संत चरित्रामध्ये फार सुंदर सुंदर दृष्टांत सांगितलेत. का जीवनामध्ये समाधानी वृत्ती होती. सुख नावाची काय गोष्ट आहे त्यांना माहिती होतं. एक महत्त्वाचं, जर सुखच पाहिजे आणि समाधानच पाहिजे तर परिस्थितीशी समरूप राहावं लागतं. तुकोबरायांच्या जीवनातला एक लहानसा प्रसंग सांगून जाईल. पहा, एक काळाचा प्रसंग होता की तुकोबराय घरामध्ये काय खावे कवना ठाया जावे, घरामध्ये काय खावं अशी परिस्थिती होती. आणि अशा विषम परिस्थितीमध्ये गरिबी असल्यानंतर जवळ तुकोबरायांची पत्नी जिजाबाई स्वयंपाक बनवायच्या. स्वयंपाक बनवत असताना घरामध्ये कुणी पाहुणे आले आणि स्वयंपाक बनवला. घरामध्ये पाहुणे आल्यानंतर सगळे जेवायला बसले. तुकोबराय बरोबर बसले, 2-3 पाहुणे जेवायला बरोबर बसले आणि सगळ्यांना जेवण बनवलेलं वाढलं. जिजाबाईने सगळ्यांना जेवण बरोबर वाढल्यानंतर का जेवण बनवत असताना का तर त्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं आणि सगळे पदार्थ आळणी झाले होते. पहा गंमत अशी, सगळे पदार्थ आळणी झाले. पाहुणे तर कोणी म्हणा ना, अहो जिजाबाई तुम्ही जे पदार्थ बनवलेत ते आळणे झालेत. शेवटी पाहुणे माणसं होती, पण तुकोबराय अन्न खात होते, तुकोबराय जेवतो त्यांच्याबरोबर. तरी तुकोबरायांच्या चित्तापर्यंत ती गोष्ट पोचलीच नव्हती की मी जे खातोय ते आळणी आहे. का?
की असो ऐसा कोठे आठवची नाही, आम्ही जी काही गोष्ट करतोय शारीरिकदृष्ट्या तिचं आम्हाला काहीच घेणं नाही, आम्ही सुख प्राप्त केलंय. जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं आमच्या जीवनात अशी अवस्था यावी, दुःख काय आहे हे आम्हाला कळूच नये, दुःखाचा आम्हाला स्पर्शही होऊ नये, ही महत्त्वाची गोष्ट. महाराज दुःख येऊ नये, सुखच यावं, असे कोण होते? एक भगवंत, दोन संत, काही महात्मे मंडळी आहेत महाराज, ज्यांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं ना की खरंच जीवनामध्ये त्यांनी सुख प्राप्त केलं. पण का माहिती आहे, जगावरती परोपकार केलता, परोपकार केला म्हणून जीवनात सुख झालं. तुकोबरायांनाही काट्याने मारणारी लोक होती, परमार्थामध्ये विघ्न आणणारी लोक होती. नवे नवे तुकोबरा एकांतात भजन करत असताना त्यांच्याकडं परश्री पाठवणारी लोक होती, पण त्याच ताकदीचे तुकोबराय होते की जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसी नो. ही चित्तातली दृढ निष्ठता अशा काही महात्म्यांच्या जीवनात होती. का? जगावरती उपकार करण्यासाठी संतांचे जन्म झाले होते. जगामध्ये उपकार करा, सुख आपोआप मिळेल, समाधान आपोआप मिळेल, आनंद आपोआप मिळेल. महाराज आम्ही जगासाठी काहीच करत नाही, नवे नवे आम्ही सर्व काही गोष्टी स्वार्थासाठी करतोय. आम्हाला सुख पाहिजे तर जगासाठी काहीतरी करा, काहीतरी करा. काही उदाहरणं सांगून जाईल पहा. तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयात असलेलं महात्मा गांधीजींचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो. महात्मा गांधीजी पाश्चात्य देशामध्ये वकिलकी शिकण्यासाठी LLB करण्यासाठी गेले आणि तोच प्रसंग भारतामध्ये काय गरिबी आहे हे सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त वाचून अनुभवल्या होत्या. पण अंतःकरणामध्ये एक भावना निर्माण झाली की जगासाठी आपण काही करावं. श्रेष्ठ लोकांची चरित्र वाचली होती आणि अंतःकरणातली भावना द्रवीभूत झाली होती. जगासाठी काय करावं. आणि एक असतं महात्म्यांच्या जीवनातील लहान लहान गोष्टी आचरणात जरी आणल्या ना तरी तुमच्या आमचं जीवन महात्म्यासारखं मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. एक प्रसंग, महात्मा गांधी ट्रेनचा प्रवास करत होते. ट्रेनचा प्रवास करत असताना महात्मा गांधी घाई ट्रेनमध्ये चढत असताना पायातली एक चप्पल गळून खाली पडली. पायातली एक चप्पल गळून खाली पडल्यानंतर गांधीजींनी दुसऱ्याही पायातली चप्पल काढली, लगेच टाकून दिली. बरोबर असलेल्याने विचारलं, गांधीजी का हो, पायातली एक चप्पल तुमच्या खाली पडली, मग तुम्ही दुसरीही पायातली चप्पल का टाकली? गांधीजींनी त्याला आतमध्ये घेतलं, त्याच्या शेजारी जाऊन बसले आणि गांधीजींनी सांगितलं, बघ बाबा रे, माझ्या पायातली जर एक चप्पल गळून पडली आणि ती जर एक चप्पल कुणाला सापडली ना त्याच्या काहीच फायद्याची नाही, पण माझ्या चपला दोन्ही जेव्हा एखाद्याला सापडतील ना तेव्हा नक्कीच त्याला काहीतरी फायदा होईल. ही अंतःकरणातली भावना होती. मी जी क्रिया करल ती परोपकाराची होती. जीवनात काहीतरी तत्व अवलंबली त्यांनी, ज्यांनी ती तत्व अवलंबली ना ती तत्व आमच्याही जीवनात यावी, ती तत्व अवलंबावी. जे महात्मा गांधींच्या जीवनातली काही तत्व पाहणं महाराज, अहिंसा, सत्य, अस्थैर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आम्ही काय करावं? एक अहिंसा, दुसरी सत्य, तिसरी अस्थैर्य, अपरिग्रह. ब्रह्मचर्यासारखी निष्ठावंत ब्रह्मचर्याचं पालन करावं. काहीतरी निष्ठेने संत जगले, महात्मे जगले, त्यांच्या रस्त्याने चाललं, जीवनामध्ये आनंदी होते, स्वानंदी होते. आयुष्यभर नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारे महात्मे मंडळी, जगाच्या उपकारासाठी जगलेली महात्मे मंडळी, अहिंसेसारखा गुणधर्म जीवनामध्ये सांभाळणारी महात्मा मंडळी. का? एक लहानसा विषय आला म्हणून स्पर्श करून जाऊ. जीवनामध्ये अहिंसा ह्या तत्वाने का वागायचं? काही धर्म आहेत, काही संप्रदाय आहेत जे अहिंसा तत्वाने वागत असतात. अहिंसा हे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीतला मूलभूत घटक आहे. कोणत्याही जीवाची हिंसा करू नये. हिंसेचेही खूप प्रकार सांगितले. एक बाह्य स्वरूपाची हिंसा, जे तुम्ही बळी बकरे देता, दुसऱ्याला इजा पोचवता, त्याला हिंसा म्हटलंय. आणि तिसरी एक आंतरिक हिंसा, जे एक आपल्या शब्दाने जर एखाद्याचं मन दुखवत असेल ना त्यालाही हिंसाच म्हटलंय. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हिंसा काय आहे? तुम्ही आम्ही काय करतो? बळी देतो, बकरे देतो. आज समाजामध्ये पाहिलं ना की आपल्या भारताच्या हिंदू संस्कृतीसारख्या देशामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा लागतो. याचा अर्थ असा, ज्या गायीच्या पोटामध्ये आम्ही 333 कोटी देव मानतो, हिंदू धर्माचं आद्य प्रतीक मानतो, त्याही गायीचं बळी देणारा आमच्याकडे हिंदू धर्मामध्ये अशीही काही लोक आहेत जे प्राण्यांचे बळी देतात, बकरे देतात. का? त्यांची हिंसा करतात आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. महाराज मांसाहार करणारी लोक, एका लहानशा मुलाने फार गोड प्रश्न विचारला होता. महाराज विचारलं, बाबा तुम्ही नेहमी सांगता मांसाहार करू नये, मांसाहार करू नये, मांसाहार केल्याने नक्की होतं तरी काय? एक पारमार्थिक साधनेमध्ये असणाऱ्या मंडळींनी मांसाहार का करू नये? ज्याला भगवत प्राप्ती करायची त्या भगवत प्राप्तीसाठी बुद्धी शुद्ध आणि सात्विक लागते. शुद्ध आणि सात्विक बुद्धीसाठी शुद्ध आणि सात्विक आहार लागतो. या शुद्ध आणि सात्विक बुद्धीसहित शुद्ध आणि सात्विक आहार असतो. तो शुद्ध आणि सात्विक आहारामध्ये जर तुम्ही मांसाहार केला तर तुमची बुद्धी
तमोगुणी बनते. जैसा खाओ अन्न वैसा होगा मन. ज्या प्रकारचं अन्न खाल त्या प्रकारचं मन होईल. म्हणून चांगल्या प्रकारचं अन्न खायचं, हिंसा करायची नाही, हिंसा केली नाही. दुसरा गुण जीवनामध्ये सत्याच्या मार्गाचं अवलंबन करायचं, सत्याने जगायचं, नीतीने वागायचं. कारण सत्याने जगलं, प्रेमाने वागलं ना की यातच भगवंत आहे, यात आनंद आहे, जो आनंद तुम्हाला प्राप्त करायचा आहे. काय? सत्याने जगा, जगामध्ये खऱ्याने जगा. दुसरी गोष्ट, जगात प्रेमाने वागा, यात आनंद आहे, जो आनंद तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचा आहे. मी उदाहरण सांगितलं महात्मा गांधींचं. या पुढचं एक गोड उदाहरण पाहू, ज्यांनी आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली. तुमच्या आमच्या सर्वांचं परिचयाचं उदाहरण म्हणजे बाबा आमटे. का? जीवनातलं एक ध्येय होतं, आयुष्यभर फक्त कुष्ठरोग्यांची सेवा करावी. त्यांनी नव्हे, त्यांच्या पाश्चात्य त्यांच्या मुलांनी सेवा करावी. पण एक असतं महाराज, जे जगावरती परोपकार केला ना, की ज्या ज्या कुणी मंडळींनी जर त्या आनंदवनामध्ये जर गेले असतील ना कुणी, तर बाबा आमटेंचे वाघांबरोबर फोटो पाहिले. ज्या वाघाला तुम्ही आम्ही भीतो ना, ज्या वाघांना तुम्ही आम्ही घाबरतो ना, ते वाघ बाबा आमटे जवळ घेऊन फिरायचे. याचा अर्थ असा, तुम्ही जर जगाला आपलं म्हणून मानलं ना, जगाला जर तुम्ही आपलं म्हणून मागलं ना, तर ज्ञानोबरांची फार गोड ओवी आहे. का? की सुखदुःखे समे क्रत्वा लाभा लाभो जया जय हो. याच्यामध्ये खूप सांगितलं, पार्था जयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही, आणि रिपुमुत्रा दोन्ही सरिसा पाडू. काय गोड आहे महाराज. पाहणा की जो खांडवया घाव घाली का लावणे जेणे केली, या दोघाची एक सावली वृक्ष द्यायचा. एखाद्याच्या अंतकरणामध्ये वाघ काय असो, मनुष्य काय असो, सगळ्यांच्या बाबतीत एक चित्तामध्ये समसमानता झाली की चित्त शुद्धतही शत्रुमित्र होती. एखाद्याचं चित्त जर शुद्ध झालं ना की शत्रू मित्र होतील. व्याघ्र न खाती गायी पशुतया. अरे वाघही गायीला खाऊ शकत नाही. का? चित्तामध्ये शुद्धता निर्माण झाली. मग जीवनामध्ये ती शुद्धता यावी, तो आनंद यावा. महाराज वाघांबरोबर फिरणारे बाबा आमटे कुष्ठरोग्यांची सेवा करायचे. आयुष्यभर पहा, एक गमतीने मी नेहमी सांगत असतो, ज्यांच्या मुलांनी, ज्यांच्या वडिलांना कुष्ठरोग, आईला कुष्ठरोग झाला म्हणून घरातून हाकलून काढलं, त्यांना घेऊन यावं, त्यांचा सांभाळ करावा, यांची सेवा करावी, आयुष्यभर सेवा करावी, असे बाबा आमटे. का? जीवनामध्ये हे सुखी आहेत. महत्त्वाचा प्रश्न होता, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. का? जीवनात परोपकार नावाचा एक गुणधर्म धारण केला. एक गुण धारण केल्यामुळे जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे, ते सापडले ज्यांनी जीवनात परोपकार केला. पुढचं एक गोड उदाहरण आहे. आम्ही आमच्यामध्ये वर्ण पाहतो की मनामध्ये जगासाठी देण्यासाठी काहीतरी भावना निर्माण व्हावी, आणि परिस्थिती माणसाला तशी बनवत असते, तशी घडवत असते. आणि यातलं एक महत्त्वाचं गोड असं उदाहरण, सगळ्यांच्या लाडक्या माई सिंधुताई सपकाळ. ताईंच्या जीवनात जर पाहिलं ना सिंधुताईंचं जीवन, तर पूर्वपार प्रापंचिकदृष्ट्या खूप अशा कठीण प्रसंगामधून जाऊन ताईंनी अनाथ मुलांसाठी वसतिगृह चालू केली. आज हजारो अनाथ मुलं सांभाळली आणि हजारो मुलांच्या आई होऊन त्यांना सांभाळलं. लहान लहान मुलं अंगा खांद्यावरती खेळवली. स्वकष्ट करून लहान लहान मुलं सांभाळली. का? जगामध्ये परोपकार केला, दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते सुख आलं. मग तुम्हाला आम्हाला जीवनात जर सुख प्राप्त करायचं असेल, सुख मिळवायचं असेल ना, तर परोपकार करा. तुका म्हणे थोडा फार परोपकार करा, तो आनंद मिळेल. कारण महाराज आनंद म्हणजे तरी काय आहे, आनंदाची व्याख्या करताना ग्रंथांनी, शास्त्रांनी सांगितलं, सच्चित आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. भगवत सत्ता आहे, भगवत चित्त आहे आणि भगवंत आनंद आहे. तो आनंद जीवनात यावा म्हणजेच भगवंत जीवनात यावा. एक असतं, मी नेहमी सांगत असतो, सुखाला विरोधार्थी शब्द सापडेल. सुखाला म्हणतात, सुखाच्या विरोधी जर पाहिलं तर दुःख भेटेल, पण आनंदाच्या विरोधात काहीच नाही महाराज. ज्याच्या विरोधात कुणी नाही त्याला भगवंत म्हणायचं. तो भगवंत आहे, जो तुमच्या आमच्या जीवनात यावा, खरा आनंद व्हावा. एक आनंदाची साधनं बदलायची म्हणजे काय करायची, की ज्या आनंदासाठी आम्ही इतरत्र भेटतोय, योग्य मार्गदर्शक भेटत नाही, खरा आनंद काय आहे हे माहिती नाही, मग तो आनंदाची साधनं बदलायची म्हणजे हरिनाम, भगवंताची कथा, चिंतन, प्रवचन, सत्संगाच्या माध्यमातून भगवंत स्वीकारायचा. महाराज आम्ही तर प्रापंचिक मंडळी आहोत, कुटुंबाचं पोषण करावं लागतं आम्हाला. मग आम्हाला तर त्या गोष्टीत वेळ देणं शक्य नाही, पण आमच्या जीवनात आम्हाला वाटतं आनंद करावा. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जी कर्म करू ती कर्म करत असताना आमची कर्म यथायोग्य चांगल्या गोष्टीने करायचं. मी पाठीमागे गेलो की सत्याने करायची, चांगल्याने करायची. आज बहुत आणि खूप अशा ठिकाणी जर पाहिलं ना, प्रत्येक क्षेत्रात पहा
अनितीने जगणारी लोक आहेत. जे समोर जे कार्य आलं आहे ना, जे समोर काम आलेलं आहे ना, ते वाईट मार्गाने, वाम मार्गाने, नवीन स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. महाराज, आज समाजात एक वर्ग निर्माण झाला जो राम घालताना तुम्हाला काहीतरी स्वार्थ पाठीमागे ठेवून नमस्कार घालतो. का? प्रत्येकजण स्वार्थासाठी जगतोय. स्वार्थासाठी जगत आहे म्हणून जीवनात सुख नाही. ज्याला वाटतंय मला ती गोष्ट प्राप्त व्हावी, मला मिळावी, त्याने जीवनामध्ये आनंद मिळावा, त्याने जीवनामध्ये परोपकार करायचा, जगासाठी काहीतरी करायचं. मी पाठीमागेही सांगून गेलो, एक लहानसा प्रसंग आहे आणि एक लहानसा प्रसंग की जी गोष्ट प्राप्त करायची, जी मिळवायची, त्यासाठी देण्याची ताकद पाहिजे. कारण तुम्ही जर एखादी गोष्ट देत नसाल तर ती गोष्ट समोरच्या व्यक्ती त्याच्या अंतःकरणातली भावना जागृत होण्याआधी ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. एक असतं, जगाचा नियम आहे, भगवंताकडून काही प्राप्त करायचं असेल तर ही भगवंताला द्यावं लागतं. कारण भगवंताने गीतेत एक अपेक्षा ठेवली, पत्रम पुष्पम फलम तोयम, मला काहीतरी द्या तर मी तुम्हाला काहीतरी देईल. मग भगवंता जर देण्याची अपेक्षा असेल तर समाजासाठी द्या. आणि आनंदासारखी जर परमानंदाची वस्तुस्थिती प्राप्त करायची असेल ना, तर खरंच काहीतरी द्या. मग देण्यासाठी तुमचं चित्त शुद्ध असेल, तुम्ही जे काम कराल ते नीतीने करा, शुद्धतेने करा, अंतःकरणातल्या शुद्ध भावनेने करा. मग एखादा शिक्षक असेल तर शिक्षकाने आपलं शिकवण्याचं काम 100% करावं. एखादा क्लार्क असेल, एखादा ऑफिसर असेल, तो ज्या क्षेत्रात असेल त्याने ते काम करताना नीतीने करावं, भगवंताची सेवा करताना नीतीने करावी, तर ते प्राप्त होईल, एरवी प्राप्त होणार नाही. कारण एवढं सोपं साधन नाही महाराज. काही गोष्टींसाठी भरपूर अट्टहास करावे लागतात आणि ते अट्टहास करताना, ती गोष्ट साध्य करताना जे मिळवायचं ते बाजूला राहून जातं. आजही आमच्यासमोर आमच्या प्रपंचिकदृष्ट्या पैसा मिळवणं हे जरी आमचं प्रथम इंटेन्शन असेल, पहिली गोष्ट असेल, तरी पैशापासून सुख आणि आनंद आम्हाला प्राप्त नाही. आणि जर पैशापासून सुख आणि आनंद असता, मी नेहमी सांगत असतो, एक बारीकसा विचार आहे पहा, किती तर्कबुद्धीने पटतो, बारकाईने पहा. जर तुम्हाला पैसा आणि सुख, पैसा जर सुख देऊ शकत असेल, पैसा जर आनंद देत असेल, तर तुमच्या आनंदाची साधनं वैराग्यवान संत होऊ शकत नाही. तुमच्या आनंदाची, तुमच्याकडे जर तुम्हाला जर पैसाच मिळवायचं आनंद साधन असतं तर आज लाखो रुपये कमवणारे अंबानींसारखे असतील किंवा त्यापेक्षाही कोट्यावधी रुपये कमवणारे टाटांसारखे असतील, आम्ही आमच्या देवघरांमध्ये त्यांचे फोटो पुजले असते. परंतु एक गमतीची गोष्ट आहे, का? आमची सुखाची साधनं जरी पैसा असेल तरी आमची सुख प्राप्त करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जात नाही जे लाखो रुपये कमवलेले असतील. आम्ही त्यांच्याकडे जातो जे वैराग्यवान संत आहेत, ज्यांनी प्रपंचाची राखरांगोळी केली, ज्यांच्याकडे पैशासारख्या गोष्टीला कधीच किंमत नव्हती, आम्ही त्यांच्याकडे जातो. का? आम्हाला सुख पाहिजे. आज ज्ञानोबराय तुकोबरायांच्या पायी वारी करणारे, ज्यांचं वैराग्यवान संत होतं महाराज, काय खावे कवण्या ठाया जावे ही अवस्था असणारे तुकोबरायांच्या आम्ही सेवेकरी होतो. याचा अर्थ काय? याचा एकमेव आणि एक सोपा अर्थ, आमच्या जीवनासाठी सुख देण्यासाठी, आमच्याला समाधान देण्यासाठी, नवे सर्वश्रुत असलेल्या मनशांती जी प्राप्त करायची ना, जी शांती प्राप्त करायची ना, ती शांती प्राप्त करण्यासाठी संतांच्या जवळ जायचं आहे, ग्रंथांच्या जवळ जायचं आहे, आनंद प्राप्त करायचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट. मग महाराज, आम्हाला आनंद प्राप्त करायचा आहे, संतांबरोबर जायचं आहे, मग त्याचा ठिकाण कुठं आहे, तो राहतो कुठं, आनंद राहण्याची जागा तो राहतो कुठं, त्यासाठी संतांनी काहीतरी प्रमाण सांगितले. त्यातलं पहिलं प्रमाण, एक दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. तिथे आनंद राहतो, तिथे पहिल्यांदा तुमच्या हृदयात पाहिजे दया, दुसरी पाहिजे क्षमा आणि तिसरी पाहिजे शांती. महाराज, सगळं आहे, आमच्या जीवनामध्ये शांती नाही हो. आम्ही रोज अट्टहास करतोय, रोज प्रपंचाची कामं करतोय, आम्हाला 2 मिनिटं मांडी घालून भगवंताचं चिंतन करण्या एवढाही वेळ नाही. मग हा सर्व उपद्याप आम्ही वाढवलाय कशासाठी? जर सुखासाठीच एवढा सगळा अट्टहास करत असाल, शांतीसाठीच करत असाल तर नाही होत. आमचा एक शेतकरी बांधवाचा एक वर्ग असतो. शेतकरी बांधव नाही म्हणतो, महाराज हे एवढे डाळिंबाच्या बाग आहेत ना, हे आपलं आहे, हे सर्व आहे ना द्राक्षाचं, हे आपलं आहे, हा उसाचा मळा आहे ना, हा आपला आहे. सगळे मंडळी सांगतात, महाराज अहो ह्या उसाच्या यावर्षी 5 लाख रुपये होणार, ह्या डाळिंबाच्या यावर्षी 10 लाख रुपये होणार, ते द्राक्ष आहेत ना त्याचे 10 लाख रुपये होणार. प्रत्येकाचे एवढे पैसे मिळवले ना, यानंतर काम करायचीच गरज नाही, याच्यानंतर आनंदच आनंद. पण थोडा बारकाईने विचार केला ना की एकदा सर्व काही गेलं की मग त्याला विचारलं, बाबा किती पैसे झाले? महाराज 10 लाख रुपये झाले, महाराज 20 लाख रुपये झाले. आनंद कुठं राहिला? आनंद कुठं आहे तुमच्या जीवनातला? नाही. एवढं सगळं करून पुन्हा नव्याने मिळवण्याची अपेक्षा निर्माण झाली, मग आनंद मिळाला नाही. तो आनंद मिळवायचा आहे
कुठून मिळवायचं आहे? ग्रंथांकडून मिळवायचं आहे, शास्त्रांकडून मिळवायचं आहे, त्यांच्या संगतीने मिळवायचं आहे. म्हणून आपल्या ग्रंथांकडे जायचं, शास्त्रांकडे जायचं, आपल्या संस्कृत भाषेकडे जायचं, आपल्या संस्कृतीकडे जायचं, वाकून नमस्कार करायचा आणि प्रश्न विचारायचा, आमच्या जीवनामध्ये शांती येईल का? आमच्या दया येईल का? कारण मनामध्ये दया, दुसरी क्षमा आणि तिसरी शांती, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की जीवन आनंदरूप होईल, संतांसारखं जीवन आनंदी होईल, कायमची मनशांती लाभेल. जी मनशांतीसाठी तुम्ही आम्ही अट्टहास करतोय ती मनशांती लाभावी म्हणून हा सर्व अट्टहास, ही सर्व प्रवचनं, ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सर्व अट्टहास. कारण ज्या तुकोबरांनी सांगितलं वेदाचा तो अर्थ आमासीचं ठावा येरांनी वावा भार माथी, ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संतांचे पाईक म्हणून आम्ही तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगतो, बाबा हो, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चला, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चला. रामकृष्ण हरी.